सो हाय एवरीवन, वेलकम टू दी ॲडमिशन व्हिडिओ सिरीज. रिसेंटली सीड सेलनी एक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनबद्दल आणि स्क्रुटिनी सेंटर्सबद्दल एक इम्पॉर्टंट नोटीस डिक्लेअर केली आहे आणि ह्या नोटीसबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. लक्षात घ्या, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनबद्दल तुम्हाला आत्तापासून माहिती असलं पाहिजे की व्हेरिफिकेशन प्रोसेसमध्ये काय काय होत असतं, ह्याच्यामुळे तुम्हाला काय करावं लागतं आणि स्क्रुटिनी सेंटर्स तुम्हाला काय काय फॅसिलिटी प्रोव्हाइड करत असतात. तर त्याच्याबद्दल सीड सेलनी ही तुम्हाला एक नोटीस प्रोव्हाइड केली आहे. बेसिकली ही जी नोटीस आहे ही कॅन्डिडेटसाठी नाही आहे, ही कॉलेजेससाठी आहे. जे स्क्रुटिनी सेंटर्स आहेत त्यांच्यासाठी आहे, बट ह्याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट पॉईंट आहेत जे स्टुडंट्सला पण माहिती असले पाहिजेत. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला ही व्हिडिओ प्रोव्हाइड करतोय. आता सगळ्यात पहिले ही जी नोटीस आहे ही डिक्लेअर झाली होती 27 जूनला, म्हणजे 27 जूनला ही नोटीस म्हणजे प्रोसीड झाली होती, बट ही वेबसाईटवर 30 जूनला अवेलेबल झाली. आता ह्या नोटीसमध्ये बेसिकली काय दिलं आहे, तर सगळ्यात पहिले सगळं स्क्रुटिनी सेंटर्सबद्दल दिलेलं आहे की स्क्रुटिनी सेंटर्सनी काय करायचं आहे. म्हणजे हे स्टुडंटसाठी नाही आहे, हे सगळं कॉलेजेससाठी आहे, स्क्रुटिनी सेंटर्ससाठी आहे. बट जो मेन पॉईंट आहे हे आपलं पेज नंबर 3 पासून सुरू होतं. ह्याच्यामुळे टायटल दिलं आहे, दी रोल ऑफ स्क्रुटिनी सेंटर इज ॲज फॉलोज. स्क्रुटिनी सेंटर्समध्ये तुमच्या ह्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या प्रोसेसमध्ये काय काय रोल असणार आहे आणि मुलांनी ह्याच्यामध्ये काय काळजी घेतली पाहिजे, तर हे काही पॉईंट्स इथे दिलेले आहेत. काही पॉईंट्स मी हायलाईटसुद्धा केले आहेत जे की खूप इम्पॉर्टंट आहेत. आता इकडे ना काही ॲक्टिव्हिटीज असतात, जसे की ॲक्टिव्हिटी नंबर 1, रजिस्ट्रेशन अँड सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म. आता हा पॉईंट आल्यानंतर मुलांना वाटेल की दादा ॲप्लिकेशन फॉर्म सुरू झाले का, कॅपराऊंडचं रजिस्ट्रेशन सुरू झाले का. नाही, कॅपराऊंडचे रजिस्ट्रेशन्स अजूनपर्यंत सुरू नाही झाले आहेत. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा सुरू नाही झालं आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुरू व्हायच्या आधी दरवर्षी सीड सेल आपल्याला ही एक नोटीस प्रोव्हाइड करत असतं. त्याचप्रमाणे आत्तासुद्धा ही नोटीस प्रोव्हाइड केली आहे, म्हणजे येणाऱ्या 2-3 दिवसांमध्येच तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग, कॅपराऊंडचे रजिस्ट्रेशन्स हे सुरू होऊन जातील. आता ह्या इकडे मेन पॉईंट काय आहे की ॲक्टिव्हिटी नंबर 1मध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन आणि सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्मबद्दल दिलेलं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे की जे पण स्क्रुटिनी सेंटर्स आहेत, स्क्रुटिनी सेंटर्स म्हणजे काय असतं, एक कॉलेजेस असतात, ते इंजिनिअरिंग कॉलेजेस असतात ज्याला सीड सेलने एक ऑथॉरिटी दिलेली असते की तुम्ही कॅन्डिडेटचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घेऊ शकता. प्लस त्यांना काय काय रोलसुद्धा दिलेले असतात. आता ह्याच्यामध्ये काय काय रोल असणार आहे स्क्रुटिनी सेंटरचा, तर सगळ्यात पहिले तुमचं रजिस्ट्रेशन अँड सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म. इकडे तुमचे रजिस्ट्रेशन्स करू शकता स्क्रुटिनी सेंटर्स. म्हणजे जर कुठल्या मुलाला ॲप्लिकेशन फॉर्म भरून पाहिजे असेल, आता आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप काही मुलं आहेत ज्यांच्याकडे कॉम्प्युटर नाही आहे, लॅपटॉप नाही आहे, तर ते फॉर्म बरोबर नाही भरू शकत, तर त्यांना भीती वाटते ऑनलाईन फॉर्म भरायला. मग तुमच्यासाठी सीड सेलनी एक सिम्पल वेमध्ये एक ऑप्शन दिलं आहे की जर तुम्हाला फॉर्म भरता येत नसेल तर तुम्ही जवळपासच्या स्क्रुटिनी सेंटरमध्ये जाऊन तुम्ही तुमचा फॉर्म भरून घेऊ शकता. ते स्क्रुटिनी सेंटरवाले तुमचे फॉर्म सगळे भरून देतील. तुमचे जे पण डॉक्युमेंट्स आहेत हे तुमचे स्कॅन करून अपलोड करून देतील अँड तुमचा जो पण ॲप्लिकेशन फॉर्म आहे हा तुम्हाला प्रिंटसुद्धा करून मिळेल. हे काही तुम्हाला म्हणजे स्क्रुटिनी सेंटर्सला रोल दिले आहेत. म्हणजे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म स्क्रुटिनी सेंटर्समध्ये जाऊन सुद्धा भरू शकता. बट ह्याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट पॉईंट आहेत, इथे तुम्हाला नोटमध्ये दिलेलं आहे. सगळ्यात पहिले, नो चार्जेस टू बी कलेक्टेड. स्क्रुटिनी सेंटर्स तुमच्याकडनं कुठलेही चार्जेस नाही घेऊ शकत. म्हणजे जर तुम्ही कुठल्याही स्क्रुटिनी सेंटरमध्ये गेलात ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी आणि तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म त्यांनी भरून दिला, मग ते त्याच्यावरती तुमच्याकडनं चार्जेस नाही घेऊ शकत की फॉर्म भरायचे तुम्ही 200 रुपये द्या, 400 रुपये द्या, असं नाही करू शकत. हे स्क्रुटिनी सेंटरवाले फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरून देतील. ह्याच्यामध्ये इट इज नॉट मॅन्डेटरी फॉर कॅन्डिडेट टू यूज स्क्रुटिनी फॉर धिस ॲक्टिव्हिटी. म्हणजे जर तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा असेल तर हे काही कंपल्सरी नाही आहे, काय मॅन्डेटरी नाही आहे की तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म स्क्रुटिनी सेंटरमध्येच जाऊन भरायचं आहे. हे काही मॅन्डेटरी नाही आहे. तुमच्याकडे कॉम्प्युटर असेल, लॅपटॉप असेल तर तुम्ही घरून सुद्धा ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता. जवळपासच्या सायबर कॅफे, नेट कॅफेमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता. बट जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रुटिनी सेंटरमध्ये पण जाऊ शकता. ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला कसा भरायचा आहे, काय काय डिटेल्स कुठे भरायचे आहेत, डॉक्युमेंट कसे तुम्हाला अपलोड करायचे आहेत, ह्याच्यावर मी तुम्हाला पूर्ण एक ट्युटोरियल व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहे. तर तुम्हाला काही टेन्शन नाही घ्यायचं आहे, जस्ट तुम्ही आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. आता त्याच्यानंतर एक इम्पॉर्टंट पॉईंट दिलेला आहे. हा इम्पॉर्टंट पॉईंट काय दिला आहे, SC शुड नॉट कलेक्ट, म्हणजे स्क्रुटिनी सेंटर शुड नॉट कलेक्ट अँड कीप कस्टडी ऑफ ओरिजिनल डॉक्युमेंट ऑफ एनी कॅन्डिडेट. आता स्क्रुटिनी सेंटरवाले काय करतात माहिती आहे का, की जर त्यांच्याकडे कुठलाही कॅन्डिडेट ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी आला, कॅपराऊंडचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी आला, मग काही सेंटर्सवाले कॅन्डिडेटला सांगतात की तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट हे तुम्हाला आपल्या कॉलेजमध्ये ठेवावे लागतील, नाहीतर तुमचं ॲडमिशन होणार नाही.
असे काही कॉलेजेस म्हणजे मुलांना धमकवतात. सो असं कॉलेजेस नाही करू शकत, स्क्रुटिनी सेंटर्स असं नाही करू शकत की कुठल्याही कॅन्डिडेटचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स स्वतःकडे नाही ठेवू शकत. सो हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. म्हणजे इन केस जर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी कुठल्याही स्क्रुटिनी सेंटरमध्ये गेलात, तिकडे जर तुम्हाला बोलले की तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला आपल्याकडे ठेवावे लागतील, कॉलेजमध्ये ठेवावे लागतील, तर तुम्ही सिम्पली ही नोटीस त्यांना दाखवा की CEDCने सांगितलं आहे की तुमच्याकडे डॉक्युमेंट द्यायचे नाही आहेत. कुठलेही स्क्रुटिनी सेंटर ओरिजिनल डॉक्युमेंट कॅन्डिडेटचे नाही घेऊ शकत. हा पॉईंट इकडे स्ट्रिक्टली मेन्शन केलेला आहे. मी हे का मेन्शन करतोय, कारण की काही सेंटर स्कॅम करतात, तर तुम्ही ह्याच्याविषयी अवेअर राहिलं पाहिजे. ठीक आहे, हे झालं पहिली ॲक्टिव्हिटी. आता सेकंड ॲक्टिव्हिटी जी मोस्ट इम्पॉर्टंट आहे, सेकंड ॲक्टिव्हिटी आहे व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट, कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म. आता एकदा तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरतात, कॅपराऊंडसाठी तुम्ही रजिस्ट्रेशन्स केलं, मग त्याच्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा करावं लागतं. आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसं करावं लागतं, तर ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरता तिकडेच तुम्हाला विचारलं जातं की तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कुठल्या मोडनी करायचं आहे, ऑनलाईन करायचं आहे, ऑफलाईन करायचं आहे, हे सगळं तुम्हाला विचारलं जातं. आता इकडे तुम्हाला काय पॉईंट दिला आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ॲज पर लिस्ट, म्हणजे स्क्रुटिनी सेंटर्सनी सिम्पली कॅन्डिडेटचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे आहेत. ते डॉक्युमेंट स्कॅन वगैरे करून तुम्हाला अपलोड करून देऊ शकतात. आता ह्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट पॉईंट मेन्शन केला आहे, जो मी हायलाईटसुद्धा केला आहे, की इकडे कॅन्डिडेटनी काय करायचं आहे. कॅन्डिडेटनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी काय करायचं आहे, सगळ्यात पहिले कॅन्डिडेटला स्क्रुटिनी सेंटरमध्ये जायचं आहे. मग त्याचं हे स्क्रुटिनी सेंटर कुठे असणार हे आम्हाला कसं कळेल, तर बघा CEDCL एक तुम्हाला पूर्ण लिस्ट प्रोव्हाइड करते की तुमच्या जवळपास कुठले स्क्रुटिनी सेंटर आहे. इवन ॲप्लिकेशन फॉर्म भरताना पण जर तुम्ही ऑफलाईन व्हेरिफिकेशन चूज केलं ना, तर तिकडे तुम्हाला पूर्ण एक लोकेशन वगैरे टाकावी लागते की मी कुठे राहतो, मग त्याच्यानंतर माझ्या जवळपास कुठले स्क्रुटिनी सेंटर्स आहेत हे जी तुम्हाला लिस्ट मिळते. तर सिम्पली त्या लिस्टमधलं जे पण जवळपासचा कॉलेज आहे ते सिलेक्ट करून एक टाईम स्लॉट बुक करायचा असतो की मी ह्या टायमापर्यंत सेंटरमध्ये जाऊन म्हणजे डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घेईन. तर तो एक टाईम सिलेक्ट करायचा आहे आणि सिम्पली ते तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले कॅन्डिडेटने स्क्रुटिनी सेंटरमध्ये जायचं आहे. स्क्रुटिनी सेंटरमध्ये जाताना काय काय घेऊन जायचं, तर सगळ्यात पहिले प्रिंट ऑफ ऑनलाईन फील्ड ॲप्लिकेशन फॉर्म, म्हणजे जो पण आता तुम्ही कॅपराऊंडसाठी रजिस्टर कराल ना, तर त्याचंही तुम्हाला एक प्रिंट घेऊन जायची आहे. आता जेव्हा पण रजिस्ट्रेशन सुरू होईल तेव्हा पूर्ण तुम्ही फॉर्म वगैरे भरलात, मग तुम्ही शेवटी तो फॉर्म प्रिंट करायचा आहे आणि तो फॉर्म तुम्हाला स्क्रुटिनी सेंटरला घेऊन जायचा आहे. त्याच्यासोबत तुम्हाला सेट ऑफ डॉक्युमेंट्स, जे पण तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये डॉक्युमेंट्स सबमिट केलेले असतील, जे पण डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलेले असतील, तर ते सुद्धा डॉक्युमेंट तुम्हाला स्क्रुटिनी सेंटरला जाताना घेऊन जायचे. मग त्याचा झेरॉक्स चालेल का, नाही, तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जायचे, कारण की व्हेरिफिकेशनसाठी तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट मागतात. तर जेवढे पण तुम्ही डॉक्युमेंट घेऊन जाल हे सगळे तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट असले पाहिजेत. तुमचा ॲप्लिकेशन फॉर्मची कॉपी, म्हणजे जे कॅपराऊंडच्या रजिस्ट्रेशन फॉर्म असेल त्याची प्रिंट, आणि जे पण तुमचे डॉक्युमेंट्स असतील तर हे ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे. एकदा तुम्ही डॉक्युमेंट्स आणि हे सगळं तुम्ही घेऊन गेला स्क्रुटिनी सेंटरमध्ये, तर ते स्क्रुटिनी सेंटर तुमचे सगळे डॉक्युमेंट व्हेरीफाय करणार. व्हेरीफाय कसे करणार, तर काही वेगळी प्रोसेस नाही आहे. तिकडे एक सर असतात, म्हणजे सर किंवा मॅडम असतील, ते तुमचे डॉक्युमेंट्स सगळे व्हेरीफाय करून देतील. कारण की जसं मी तुम्हाला सांगितलं, स्क्रुटिनी सेंटर काही वेगळं काय नसतं, एक इंजिनिअरिंग कॉलेजेस असतं ज्याला CEDCने एक ऑथॉरिटी दिलेली असते की तुम्ही डॉक्युमेंट्स सगळे व्हेरीफाय करून घेऊ शकता. तर तिकडे सर किंवा मॅडम असतील, हे तुमचे सगळे डॉक्युमेंट चेक करतील, पूर्ण डिटेल्स चेक करतील आणि त्याच्यानंतर तुमचे डॉक्युमेंट्स सगळे व्हेरीफाय करून तुम्हाला देतील. ह्याच्यामध्ये एकदा तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय झाले, मग तुम्हाला स्क्रुटिनी सेंटर एक स्टॅम्प देईल, तिकडे डेट वगैरे मेन्शन केलेली असेल, सिग्नेचर वगैरे असेल, आणि त्याच्यानंतर एक तुम्हाला रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट देईल. म्हणजे जर तुमचे डॉक्युमेंट सगळे बरोबर असतील, सगळं तुमचं व्हेरिफिकेशन सक्सेसफुली डन झालं, मग त्याच्यानंतर स्क्रुटिनी सेंटरवाले तुम्हाला एक स्टॅम्प देतील. त्याच्यानंतर एक रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट देतील. त्याच्यामध्ये सिम्पली मेन्शन केलेलं असेल की ह्या कॅन्डिडेटचा ॲप्लिकेशन फॉर्म पूर्णपणे व्हेरीफाय झालेला आहे, ह्याचे डॉक्युमेंट सगळे व्हेरीफाय झालेले आहेत. तर हे सगळं तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये होणार आहे. सो काही रॉकेट सायन्स नाही आहे, सिम्पल प्रोसेस असते. ह्याच्याविषयी पण मी तुम्हाला गाईड करणार आहे. येणाऱ्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सगळं सांगेन की तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसं काय करून घ्यायचं आहे, हे सगळं मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन. सो त्याच्यामुळे तुम्हाला काही पण टेन्शन नाही घ्यायचं आहे. आता ह्या पॉईंटला एक इम्पॉर्टंट नोट दिलेली आहे. इम्पॉर्टंट नोट काय दिली आहे, इट इज मॅन्डेटरी फॉर ऑल दी कॅन्डिडेट टू रिपोर्ट SC फॉर दिस ॲक्टिव्हिटी. म्हणजे हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी तुम्हाला इकडे सांगितलेलं आहे की तुम्हाला कॅन्डिडेटला मॅन्डेटरी आहे की स्क्रुटिनी सेंटरमध्ये जाऊन डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घेणं. आता ह्या पॉईंटला तुम्हाला हा प्रश्न नक्कीच पडला असणार की दादा ह्या इकडे मॅन्डेटरी सांगितलं आहे, म्हणजे ऑनलाईन व्हेरिफिकेशन नसणार का, आम्हाला ऑफलाईन व्हेरिफिकेशनच कंपल्सरी करायचं आहे का. तर लक्षात घ्या की लास्ट इयरसुद्धा CEDCने हा पॉईंट मेन्शन केला होता
की तुम्हाला कंपल्सरी मॅन्डेटरी आहे की कॅन्डिडेटला स्क्रुटिनी सेंटरमध्ये जाऊनच डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत. बट लास्ट इयरला ऑनलाईन आणि ऑफलाईन व्हेरिफिकेशन हे दोन्ही मोड होते. सो ह्या इकडे पण आता ह्या वर्षी जे मॅन्डेटरी हा ऑप्शन दिला आहे, सो मोस्टली ऑफलाईन व्हेरिफिकेशन तर असणारच आहे, त्याच्यासोबत ऑनलाईन व्हेरिफिकेशन सुद्धा असू शकतं. आता हे आपल्याला कन्फर्म होईल जेव्हा आपल्याला सीड सेल पुणे कॅपराऊंडचे शेड्यूल प्रोव्हाइड करेल. लवकरच 1-2 दिवसांमध्ये तुमचे कॅपराऊंडचे शेड्यूल येईल, ज्याच्यामध्ये सगळे डेट्स दिलेले असतील की तुम्ही कुठल्या डेटपासून रजिस्टर करायला सुरुवात करू शकता, लास्ट डेट काय असणार आहे, हे सगळं तुम्हाला शेड्यूल प्रोव्हाइड केलं जाईल. आत्तापर्यंत काय प्रोव्हाइड नाही केलं आहे, बट लवकरच हे येणार आहे. तर त्याच्यामुळे चॅनलसोबत कनेक्टेड राहा, मी ह्याचे अपडेट्स तुम्हाला प्रोव्हाइड करत राहतो. ओके, तर ऑनलाईन व्हेरिफिकेशन पण असेल, हे आपल्याला कन्फर्मेशन लवकरच मिळेल. आता अजून एक पॉईंट दिला आहे की नो चार्जेस शुड बी टेकन फ्रॉम दी कॅन्डिडेट. म्हणजे स्क्रुटिनी सेंटरमध्ये तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायला गेल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरीफाय करण्यासाठी तुमच्याकडनं कुठलेही चार्जेस नाही घेतले जाणार. तर हा पण एक इम्पॉर्टंट पॉईंट दिला आहे. आता ही झाली ॲक्टिव्हिटी नंबर 2. ॲक्टिव्हिटी नंबर 3 आहे सबमिशन ऑफ ऑनलाईन ऑप्शन फॉर्म फॉर कॅपराऊंड 1, 2, 3 अँड ॲडिशनल इफ एनी. म्हणजे इकडे तुम्हाला ॲक्टिव्हिटी नंबर 3 मध्ये ऑप्शन फॉर्म सबमिट करायला सांगितलं. आता ऑप्शन फॉर्म सबमिट करणं म्हणजेच काय की इकडे तुम्हाला पुणे कॉलेजची लिस्ट अपलोड करावी लागते की तुम्हाला पहिल्या नंबरला कुठलं कॉलेज पाहिजे, दुसऱ्या नंबरला कुठलं कॉलेज पाहिजे, तिसऱ्या नंबरला कुठलं कॉलेज पाहिजे, हे सगळं तुम्हाला एक कॉलेजची लिस्ट ह्या ऑप्शन फॉर्ममध्ये अपलोड करावी लागते. आता इन केस बघा, ही जी ऑप्शन फॉर्म फिलिंग आहे ही पण ऑनलाईनच होते. तुम्ही घरी बसून सुद्धा करू शकता, तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन सुद्धा करू शकता, नेट कॅफेमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. बट इन केस जर तुम्हाला स्क्रुटिनी सेंटरमध्ये जाऊनच ॲप्लिकेशन फॉर्म आपला ऑप्शन फॉर्म तुम्हाला भरायचा असेल, ते पण तुम्ही करू शकता. सीईडी सेलने एक तुम्हाला इथे फॅसिलिटी प्रोव्हाइड केली आहे कॅन्डिडेटसाठी की तुम्ही इथे ऑप्शन फॉर्म जो आहे हा स्क्रुटिनी सेंटरमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही भरू शकता. तिकडे त्यांच्याकडनं तुम्ही फॅसिलिटी घेऊ शकता की ऑप्शन फॉर्म तुम्ही आम्हाला भरून द्या. इकडे तुम्ही स्क्रुटिनी सेंटरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पूर्ण ऑप्शन फॉर्म भरून देतील. तुम्ही जसे लिस्ट सांगताय, कॉलेजेसची लिस्ट सांगताय, त्याप्रमाणे तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरून देतील. आणि मग त्याच्यानंतर फॉर्म वगैरे सबमिट झाल्यानंतर ते तुम्हाला प्रिंट करून देतील, ते ऑप्शन फॉर्म सबमिट करून देतील. बट ह्या पॉईंटला एक तुम्ही लक्षात घ्या, मी लास्ट व्हिडिओमध्ये एक मेन्शन केलं होतं की काही स्क्रुटिनी सेंटरवाले असतात जे मुलं म्हणजे ऑप्शन फॉर्म भरले येतील तर त्यांच्या ऑप्शन फॉर्ममध्ये काय काय गडबड करतात. म्हणजे पहिलंच त्या स्वतःच्या कॉलेजचं नाव टाकतात किंवा म्हणजे स्वतःच्या कॉलेजचं नाव पहिलं का टाकतात म्हणजे ते कॉलेज ऑटो फ्रीज होईल, म्हणजे मुलांना आपल्याच कॉलेजमध्ये नंबर लागेल, असे मुलांच्या फॉर्ममध्ये काय काय म्हणजे मॅनिप्युलेशन्स करतात. बट सीईडी सेलने इकडे एक स्ट्रिक्टली वॉर्निंग दिलेली आहे की SC शुड नॉट इन्सिस्ट टू सिलेक्ट स्पेसिफिक प्रेफरन्सेस चॉईसेस ड्युरिंग ऑप्शन फॉर्म फिलिंग. जर कोणी मुलं स्क्रुटिनी सेंटरमध्ये ऑप्शन फॉर्म भरायला आले तर त्यांच्या ऑप्शन फॉर्ममध्ये स्क्रुटिनी सेंटरवाले काही पण मॅनिप्युलेशन्स नाही करू शकत. म्हणजे त्यांच्या लिस्टमध्ये काही पण चेंजेस नाही करू शकत. जसे मुलं सांगतात त्याचप्रमाणे तुम्हाला लिस्ट त्या तिकडे अपलोड करावी लागेल. सो त्याच्यामुळे ही पण एक तुम्ही काळजी घ्या. काय काय स्क्रुटिनी सेंटरवाले असतात जे की पहिल्या नंबरला स्वतःच्या कॉलेजचं नाव टाकतील त्यांच्या फायद्यासाठी. मी लास्ट व्हिडिओमध्ये पण हे क्लिअरली मेन्शन करून दिलेलं आहे. सो जर तुम्ही स्क्रुटिनी सेंटरमध्ये ऑप्शन फॉर्म भरायला जात असाल तर पूर्ण तुम्ही लक्ष द्यायचं आहे की ते ऑप्शन फॉर्म कसा भरतायत, आपल्याला जशी लिस्ट पाहिजे त्याचप्रमाणे त्या ऑप्शन फॉर्ममध्ये भरतायत का, हे सगळं तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. इथे पण काही इम्पॉर्टंट नोट आहेत की कुठलेही तुमच्याकडे चार्जेस नाही घेतले जाणार. अँड मोस्ट इम्पॉर्टंटली ही पण स्टेप ह्या ते मॅन्डेटरी नाही आहे. ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला स्क्रुटिनी सेंटरमध्ये जायची गरज नाही आहे. घरी बसून सुद्धा तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू शकता. इवन ह्याच्यावर मी तुम्हाला ट्युटोरियल व्हिडिओसुद्धा प्रोव्हाइड करणार आहे. सो काही टेन्शन नाही घ्यायचं आहे. मी तुम्हाला येणाऱ्या टाईममध्ये प्रत्येक व्हिडिओ प्रोव्हाइड करेन, हे तुम्ही स्टेप बाय स्टेप फॉलो करत जा. तर त्याच्यामुळे आपल्या चॅनलसोबत तुम्ही कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा, कारण की असेच मी तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज प्रोव्हाइड करत असतो. सो आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. बाकी खालचा सगळा पॉईंट जो आहे, जे पण खाली पॉईंट मेन्शन केलेले आहेत, हे सगळे स्क्रुटिनी सेंटरवाल्यांसाठी आहेत, कॅन्डिडेटसाठी नाही आहेत. बट हे जे इम्पॉर्टंट पॉईंट्स होते हे तुम्हाला समजलेलं असेल की कुठली स्टेप इम्पॉर्टंट आहे, कॅन्डिडेट्सनी काय काळजी घेतली पाहिजे, ह्या इथे स्क्रुटिनी सेंटरवाले काय करू शकतात, काय नाही करू शकत, हे तुम्हाला माहिती पडलं असेल. म्हणजे पुढे जाऊन जर तुम्हाला असं वाटलंच की स्क्रुटिनी सेंटरवाले आपल्याकडनं जास्तच काही ओरिजिनल डॉक्युमेंट घेत आहेत, ते स्वतःकडेच ठेवून देत आहेत, मग तुम्ही त्यावेळेला ही नोटीस त्यांना दाखवू शकता की बघा सीईडी सेलने ऑलरेडी सांगितलं आहे की स्टुडंटचे तुम्ही डॉक्युमेंट्स नाही ठेवू शकत. सो ॲज सिम्पल ॲज दॅट. सो आय होप हे सगळं समजलेलं असेल. जर तुम्हाला आपल्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं असेल तर तुम्ही लवकरात लवकर करू शकता. आपल्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये लिमिटेड सीट्स आहेत. आणि जर तुम्हाला ह्याच्यामध्ये एनरोल करायचं असेल तर मी तुम्हाला इकडे खाली एक व्हॉट्सॲप नंबर दिला आहे,
तर त्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही आपल्यासोबत कनेक्ट होऊ शकता. तुम्ही एक मेसेज ड्रॉप करा की आय वॉन्ट टू एनरोल इन युअर पर्सनल काउन्सिलिंग. त्याच्यासोबत हे पण तुम्ही मेन्शन करा की इंजिनिअरिंगच्या काउन्सिलिंगमध्ये की फार्मसीच्या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला एनरोल करायचं आहे. त्याच्या अकॉर्डिंग मी तुम्हाला सगळे डिटेल्स शेअर करेन. बाकी ह्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये आम्ही तुम्हाला एक पर्सनलाइज कॉलेजची लिस्ट बनवून देऊ. ह्याच्यामध्ये 1-on-1 तुम्हाला मेंटरशिप मिळेल, अनलिमिटेड कॉल आणि व्हॉट्सॲप सपोर्ट असणार आहे आणि असे भरपूर सारे फीचर्स आहेत जे तुम्ही ह्या इकडे बघू शकता. सो आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. सो गाइस दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड गुड.